आनंद चिंतनम श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ आनंदगीर महाराज मंत श्री गोपाळ गिर महाराज सब साधु संतन की दत्तात्रेय महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु परब्रह्म सद्गुरु जय जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु। नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया
नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया नमन माझे दत्तात्रया आत्र ऋषी चातनया आत्र ऋषी चातनया तुझ्या नामी लागू गोडी तुझ्या नामी लागू गोडी अत्र ऋषी चातनया अत्र ऋषी चातनया तुझ्या नामी लागू गोडी तुझ्या नामी लागू गोडी गुण गायना आवडे गुण गायनावडे गुण गायना आवडे गुण गायना आवडे तुझ्या नामी लागू गोडी तुझ्या नामी लागू गोडी गुण गायना आवडे गुण गुण गायना आवडे तुझ्या नामी लागू गोडी तुझ्या नामी लागू गोडी आ डोळा दिसो तुमचे रूप डोळा दिसो तुमचे रूप डोळा दिसो तुमचे रूप डोळा दिसो तुमचे रूप अवतार ज्ञानदीप अवतार ज्ञानदीप तुझ्या नामी लागू गोडी तुझ्या नामी लागू गोडी अवतार ज्ञानदीप अवतार ज्ञानदीप तुझ्या नामे लागो गोडी तुझ्या नामे लागो गोडी बाळगुरुचा सेवक 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 मागे पदकमळाची भीक मागे पदकमळाची भीक मागे कमळाची भीक मागे पदकमळाची 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 भीक तुझ्या नामी लागो गोडी तुझ्या नामी लागो गोडी तुझ्या नामी लागो गोडी गुण गाईन आवडी तुझ्या नामे लागो गोडी तुझ्या नामे लागो गोडी तुझ्या नामे लागो गोडी गुण गायन आवडी आवडी आवडी
जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी 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 जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय महाराज जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी जय जय दत्तराज योगी जय जय महाराज योगी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय सद्गुरु महाराज की जय. शुद्ध लक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज अज्ञान जीवाला सुज्ञान करून निजगावापर्यंत पोहोचवणारे मूळच्या गावापर्यंत पोहोचवणारे सद्गुरु महाराज यांच्या कृपा प्रसादाने श्री दत्तात्रेय संस्थान दत्तबर्डी हातगाव येथे 41 किलो चांदीच्या दत्त महाराजाच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्त कालपासून सुरुवात झालेले भव्यदिव्य नामयज्ञ सोहळा आणि त्यातील दुपारचं सत्र श्री दत्त महाकथेचा आजचा दुसरा दिवस. यंदाचं वर्ष चाललंय, वरुण राजाचं सारखं उपस्थित चालूच आहे. आपल्याच कार्यक्रमात नाही, कोणाच्याही कार्यक्रमात सारखंच चालू आहे. असो, त्या प्रभूला आपल्याकडून जेवढी सेवा करून घ्यायची तेवढी सेवा करून घेत असते. पाणी पडलं काय, पाऊस पडलं काय, काही झालं काय, जेवढी सेवा त्याला करून घ्यायची तेवढं आपल्याकडून करून घेते. खूप मोठी भव्यदिव्य व्यवस्था केली बापूंनी. पण काय, निसर्गाच्या पुढे आपलं काही चालत नाही. असो, आजचा दुसरा दिवस आहे. समर्थ सद्गुरू आनंदगिरीजी बापूंच्या कृपा प्रसादाने आता आपण सहजपणे कोणालाही म्हणत असतो कृपा. सहज अलाउन्स करीत असताना आपण म्हणत असतो. गावातील सर्व मंडळींना सूचित करण्यात येते की आज संध्याकाळी जेवायचं आमंत्रण आहे आणि सर्वांनी येऊन महाप्रसाद घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती, नाही का, किंवा सर्वांनी कृपा करावी. कृपा हे शब्द फार विशेष महत्वाचा आहे. कृपा होण्यासाठी अधिकार तसा असावा लागतंय. ते अधिकार संपन्न महात्मे समर्थ सद्गुरू आनंदगिरीजी बापू होते. आमच्या गुरु महाराजांनी आरतीमध्ये खूप सुंदर वर्णन केले आहे बापूंचं.
सयामाईच्या पाडावर तप केले निरंतर तपाच्या योगाने प्रसन्न झाले दिगंबर नाही का किती दिवस तपश्चर्या केली 1-2 दिवसाची नाही महाराज आनंदगिरीजी बापूंनी 48 वर्ष सह्यामाईच्या पाडावरती सह्याद्री पर्वतावर नामाचं चिंतन केलं सर्व साधनामध्ये नाम हे श्रेष्ठ असं असणारं साधन आहे नामापेक्षा मोठं श्रेष्ठ साधन नाही म्हणून महाराज एका ठिकाणी सांगतात नामाच्या चिंतने 12 वाटा पळते विज्ञानी 12 वाटा पळते विज्ञानी 12 वाटा पळते विज्ञानी ओ नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विगणे 12 वाटा पळती विगणे 12 वाटा पळती विगणे नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने आम्ही अवधूताचे दास त्यांनी तोडिले भवपास त्यांचे केलिया चिंतन 12 वाटा पळती विघ्ने नामापेक्षा मोठी साधना नाही आणि नामधारकापेक्षा अधिकार कोणाचा मोठा नाही नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे जाणे वाटे जाणे नाम घेता वाटे जावे नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे जाणे घेता वाटे जावे नाम घेता वाटे जावे वेदना पाऊले पाऊले वेदना पाऊले पाऊले नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे जाणे यज्ञ पाऊले पाऊले यज्ञ पाऊले पाऊले नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे जाणे नाम घेता वाटे अर्ध प्रमाण झाले 4 तुकड्याचं प्रमाण आहे नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले यमाची वाट खुंटली मुकाने दत्त दत्त बोला चला माहुरा चला मुखाने दत्त दत्त बोला भजनातलं प्रमाण आहे 4 तुकड्याचं प्रमाण आहे बाकीच्या कोण्याही साधनेनं जे अधिकार प्राप्त होत नाही ते अधिकार नामाचं चिंतनानं प्राप्त होते बाकीच्या साधनानं फक्त एका जन्मातलं पाप जळते नामाच्या चिंतनानं अनंत जन्माचे पाप जळतात म्हणूनच महाराज एका ठिकाणी सांगतात जळतील पापे जन्मांतरीचे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांत एका जन्मातले नाही जन्मांतरीचे पाप जळून जातात नामाचं चिंतनानं घेता नाम घेता नाम घेता नाम आनंदाचे
पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम आनंदाचे, पर्वत जळती पातकाचे, पर्वत जळती पातकाचे. ऐसा नामाचा महिमा, 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 ऐसा नामाचा महिमा. वेद शिणला झाली सीमा, वेद शिणला झाली सीमा. घेता नाम, नाम घेता नाम, घेता नाम, घेता नाम, घेता नाम, घेता नाम, नाम घेता नाम आनंदाचे. पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे. घेता नाम, घेता नाम, घेता नाम आनंदाचे. पर्वत जळती पातकाचे, पर्वत जळती पातकाचे, पर्वत जळती पापाचे. जरी पापाचे झाले पर्वत, तरी दिगंबर आठवावा देवदत्त. रक्षकार हो यक्षणात दिगंबर आठविता. पर्वतासारखे पाप जरी झालेले असतील तर महाराज म्हणतात त्या नामाचं चिंतनानं पापाचं नाहीसं होते. असं नामाचं महत्व आहे. त्या नामाचं चिंतनानं तपाच्या राशी होतात. पापाचे कळपचे कळप पळून जातात. पापाचे कळप पळती पुढे नामाच्या चिंतनानं. मिती नाही किती सांगू अवगुण, पापाच्या झाल्या राशी याची गणना करील कोण. विनंती गुरुराया आता धरिले चरण, विनंती गुरुराया स्वामी अंतर लोपाया. नाही गेली तुमची सेवा, तिने जन्म गेला वाया. हे जे पापाचे पर्वताचे पर्वत झालेले असतात, खरंच आहे महाराज. माणूस आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी सख्या भावाची हत्या करायला लागले, सख्या आईबापाची हत्या करायला लागले, बाप मुलाची हत्या करायला लागले, शिष्या गुरुची हत्या करायला लागले, नाही का? कशासाठी? स्वार्थासाठी.
आतोनात किती जरी पाप झालेले असतील तर महाराज म्हणतात त्या नामाचं चिंतनानं पापाचे कळप पाप थोडूस नाही, कळपचे कळप पाप पळून जातात आणि तपाच्या राशीच्या राशी होतात. हे नामाच्या साधनाची ताकद आहे. एका ठिकाणी तर नामधारकाचा अधिकार सांगत असताना खूप महत्वाचं सांगितलेले, या खेड्यातले 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर काशीचं 1 ब्राह्मण जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हण. खेड्यातले किती ब्राह्मण जेव घालावं लागतात? 1000 सहस्त्र ब्राह्मण. गावंडी 1 सहस्त्र तृप्त केली या जाण, पुण्यक्षेत्रीचा 1 समान होयतो. त्या पुण्यक्षेत्राचे 1000 ब्राह्मण जेव घातल्यावर एका वेद पाठकाला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. वेद पाठक म्हणजे वेदाचा अध्ययन करणारा किंवा वेदाचा अभ्यास करणारा वेद पाठक. असे 1000 वेद पाठक जेव घातल्यावर एका पंडिताला जेव घातल्याचं पुण्य लागतंय म्हणे. पंडित नाम 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण सर्वच उपनिषद ज्याला पारंगत आहेत, सिद्धांत शास्त्राचं पुरेपूरपणे ज्ञान आहे, विचारल्याबरोबर प्रश्नाचं उत्तर देतंय, त्याचं नाव पंडित. कुठलाही प्रश्न विचारा, कोण्याही संप्रदायाचा विचारा, तिथं प्रश्न उरतच नाही, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळतंय, त्याचं नाव पंडित आहे. असे 1000 पंडित जेव घातल्यावर असे 1000 पंडित मिळणंच अवघड आहे, दुर्बळ आहे, दुर्मिळ आहे. तर महाराज म्हणतात 1000 पंडित जेव घातल्यावर एका संन्याशाला, एका मुंडित संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागते. 1000 मुंडित संन्याशी जेव घातल्यावर एका परमहंशी संन्याशाला जेव घातल्याचं पुण्य लागते म्हणे. परमहंस हे 5वा आश्रम सांगितलंय. ब्रह्मचर्य, गृहस्थी, वानप्रस्थी आणि संन्यास 4 आश्रम. 5वा परमहंस सांगितलाय. संन्यासानं तरी कुठं काही संचय केलेला असेल, धन म्हणा काही म्हणा, स्वतःच्या निवाऱ्यासाठी मठाची तरी तयारी केली असेल म्हणा. परमहंस नावाचं जे आश्रम सांगितलेलं आहे त्या आश्रमात मात्र कुठल्याही प्रकारचा संग्रह करायचा नाही. करतली भिक्षा तरुतली वास. हातात भिक्षा घेणे, हातातल्या हातातच खाणे, परात सुद्धा सोबत ठेवायचं नाही, जेवायचं पात्र सुद्धा सोबत ठेवायचं नाही, आणि अंतुरणासाठी काही सुद्धा सोबत ठेवायचं नाही. हे परमहंस आश्रम सांगितले. आचार्य तरुण सागरजी महाराज खूप सुंदर सांगायचे. परमहंस किंवा दिगंबर साधू कोणाला म्हणत असतात? जिसका पाव में जूता नहीं, जिसका सिर पर छता नहीं, जिसका जग में किसका सोबत नाता नहीं, जिसका बैंक में खाता नहीं, खातही नाही नातही नाही, नाही का? त्याला परमहंस नावाचा साधू म्हणायला सांगितले. संग्रहच काही केला नाही. बरोबर आहे. लंगोट जरी अंगावर घातली तर उद्या लंगोट फाटल्यावर कोणाची तरी आशा करावं लागते. लंगोटीच्या कपड्यासाठी, 1 मीटर कपड्यासाठी तरी कोणाची तरी आशा करावं लागते ना. कोणाच्या तर दारात जावं लागतंय, कोणाला तर मागावं लागतंय. मागायचंच नाही, मिळालं ते खाऊन राहायचं, आणि पोटापुरतं तर कुठेही मिळते. त्याला परमहंस नावाचं साधू म्हणलेलं आहे. जिसका संग में टीव्ही नाही, जिसका संग में बीवी नाही. खूप सुंदर सांगायचे तरुण सागर महाराज. ते बाकीचं मला काही पाठांतर नाही. त्याला दिगंबर साधू, परमहंसी साधू म्हणायचे. असे 1000 साधू जेव घालावं लागतात म्हणे. असे 1000 साधू मिळतील कधी? असं एकच मिळणं अवघड आहे. असे 1000 साधू जेव घातल्यावर
महाराज म्हणतात एकदा ब्रह्मवेत्याला तृप्त केल्याचं पुण्य लागते. ब्रह्मवेत्ता कोणाला म्हणतात? ब्रह्मवेत्ते किती झाले? एका ठिकाणी 4 ब्रह्मवेत्तेची यादी सांगितली. 4च ब्रह्मवेत्तेची यादी सांगितली आणि तिकडं तर महाराज म्हणतात 1000 ब्रह्मवेत्ते जेव घालावं लागतात. त्यावेळेस एकदा देवाला तृप्त केल्याचं पुण्य लागते. 1000 ब्रह्मवेत्ते जेव घालावं लागतात, त्यावेळेस देवाला तृप्त केल्याचं पुण्य लागतंय. असे किती जरी देव जेव घातले तर महाराज म्हणतात एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत. किती जरी देव तृप्त केले तर ते एका नामधारकाला एक नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत. एवढं मोठं नामधारकाची ताकद आहे, एवढं मोठं नामधारकाचं पुण्य आहे, एवढं मोठं नामधारकाचं महत्व आहे. आणि म्हणून महाराज सद्गुरु समर्थ आनंदगिरीजी बापूंच्या जिभीवरती नामाच्या चिंतनेनं 18 अक्षरी नाम उमटलं होतं. 18वे अक्षर उमटले जिभेवर, 18वे अक्षर उमटले जिभेवर. ज्यावेळेस संतोष भारती महाराजांनी दत्तराम भारती महाराजांनी समर्थ सद्गुरु आनंदगिरीजी बापूंना फळ खाण्यासाठी दिलं. फळ दिले खावयासी, मंत्र दिसे जिभेवरती, नाही का? 18 अक्षराचं नामच उमटलेले होतं म्हणे. म्हणजे त्याला काय म्हणावं लागेल? केवढं नामाची ताकद म्हणावं लागेल. आणि 48 वर्ष बापूंनी अनुष्ठान केलं, 1-2 दिवस नाही. आणि लक्षात ठेवा मंडळी, आम्ही परमार्थ करायला लागलो पण खरा परमार्थ आणखीन आमच्या लक्षात आलं नाही. चित्ताची शुद्धता करून जे केलेले परमार्थ आहे ते जास्त करावं लागत नाही, थोडं जरी केलं तरी जास्त होतंय म्हणे. आता आमच्या आश्रमापासून फक्त 10 किलोमीटरवर तेलंगणा बाउंड्री आहे. तिकडं एक श्लोक आहे, चित्तशुद्धी गलिगी चेशिना पुण्यंभू कोंचमैन नदियु कोदवगादु वित्तनंबु मर्री वृक्षंबु नकुयंता विश्वदाभिराम विनुरवेमा. त्याचा भावार्थ असा आहे, चित्ताची शुद्धता करून केलेले जे परमार्थ आहे ते थोडंसं केलं तरी जास्त होते. जसं की वडाचं बीज कोणाला दिसतंय का? वडाचं बीज किती आहे, झाड किती मोठं होते? आणखी नाही, पुढे जाऊन महाराज सांगतात, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, 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 शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याकरण खाती सर्पतयाय, व्याकरण खाती सर्पतया, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. व्याघ्रण खाती सर्पतया, व्याघ्रण खाती सर्पतया, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती, चित्त शुद्ध तरी शत्रु मित्र होती. आता तुम्ही म्हणसाल महाराज चित्त कुठं आहे, त्याची शुद्धता कशी करावं लागते? आपला स्वतःच पुरावा सांगून जातो.
बर्डीवर येऊन सुद्धा सारखं घराची आठवण येते. बर्डीवर येऊन सुद्धा, सप्त्यात बसून सुद्धा सारखं घराकडची आठवण येते. पाऊस पडायला लागले, सोयाबीनचं डग टाकलेलं होतं, बाकीचं काय करायचं होतं, वाळवण घातलेलं होतं, नाही का. हे जोपर्यंत आपल्या लक्षात येत असते सारखं, बर्डीवर येऊन सुद्धा घराकडची आठवण येते. बर्डीवर येऊन बर्डीवरच नाही, माणूस मानस सरोवरावर कैलास पर्वतावर गेलं तरी घराकडे फोन लावायले. बर्डी तर जवळचीच आहे. आणि कुठेही जरी गेलं माणूस, किती दूर जाऊ द्या, तीर्थाला जाऊ द्या, कुठेही जाऊ द्या, प्रत्येक माणसाची सवय झाली, पहिलं खिशातलं फोन काढले की माणूस त्यातलं काय बघायला लागले, टावर आहे की नाही, इथं टावर आहे की नाही. महाराज सांगतात, नाना बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटती रंग, धरू जाता संग तव तो होय बाधक. चित्ताची शुद्धता नसल्यामुळे त्या चित्तात तरंगासारखे विचार येतात. म्हणे तरंगासारखे, पाण्यात तसे तरंग येतात तसे ते चित्तात विचार येत असतात. लक्षात आलं म्हणून सांगून जातो. तुकाराम महाराजांची ख्याती ऐकून चिंतामणी देव, पिंपरी चिंचवडचे चिंतामणी देव, ते गणपतीचे उपासक होते. त्या गणपती उपासकांनी तुकाराम महाराजाला बोलावण्यासाठी एका आपल्या सेवकाला पाठवलं. सेवकाने जाऊन तुकाराम महाराजाला सांगितलं, आमच्या चिंतामणी बाप्पा तुम्हाला बोलवायला लागलेले आहेत. आता त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं मोह वगैरे नसल्यामुळं, महाराजाकडे स्वार्थ वगैरे नसल्यामुळं, किंवा घराकडची कुठल्या प्रकारची काळजीच नसल्यामुळं ते काय घराकडे जाऊन मी जाऊन येतो असं सांगितले नाही. त्या सेवकासोबतच निघाले, पिंपरी चिंचवडला पोहोचले. पिंपरी चिंचवड हे आपल्या महाराष्ट्रातलं खूप मोठं नगरपालिका आहे. पुण्यातलं ठिकाण आहे पिंपरी चिंचवड. पिंपरी चिंचवडला जाऊन महाराज पोहोचले आणि त्या चिंतामणी देवाची पूजा चालू होती. आणि ते पूजा, कोणती पूजा चालू होती? मानस पूजा चालू होती. कोणती पूजा चालू होती? मानस पूजा चालू होती.